मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका अज्ञात यूट्यूबरवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज विथ कोमल अशा या यूट्यूब चॅनलचं नाव असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून एकच खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर सुनील कोटकर या जरांगे पाटील यांच्या सहकार्याने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या घटनेचा अधिक तपास आता सायबर पोलीस करताय। आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचं निधन झालं असा व्हिडिओ व्हायरल झाला। ही जिव्हारी लागणारी बातमी होती आणि समाजामध्ये याबद्दल प्रचंड रोष आणि चीड निर्माण झाली। याची आम्ही तक्रार घेऊन जवाहर नगर पोलीस स्टेशनला आलो आणि PI साहेबांना भेटून आम्ही फिर्याद दिली। पोलीस डिपार्टमेंटने देखील याची तात्काळ दखल घेऊन गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आता सध्या FIR प्रत माझ्या हातामध्ये आहे। आम्ही रितसर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या व्यक्तीला तात्काळ अटक करून हा व्हिडिओ डिलीट करावा असं आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे आणि सायबरच्या माध्यमातून तात्काळ याला अटक करून ते याला पायबंद घालणार आहेत। आणि येत्या काळामध्ये जर जरांगे पाटलांवर अशा चुकीच्या पोस्ट चुकीच्या बातम्या व्हायरल होणं थांबलं नाही तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील। सरकारने तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ गुन्हेगारावर कारवाई करावी।